प्रेक्षकांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. प्रेक्षकांनो, आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायणाचे काय महत्त्व आहे आणि किती महत्त्व आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त एक करायचं आहे, आजचा हा संपूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रेक्षकांनो पहा, श्रावण महिन्यात श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण करण्याला अत्यंत विशेष आणि अलौकिक महत्त्व आहे. कारण या पारायणाची महती अगाध आहे, अगणित आहे. कारण या पवित्र महिन्यात केलेली नवनाथांची सेवा शीघ्र फलदायी ठरते आणि घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. श्रावण हा शिवशंकरांचा महिना असल्याने हे नवनाथ हे शंकराचेच 9 अवतार म्हणजेच नवनारायण असल्यामुळे या काळात पारायण केल्याने दत्त महाराज, शिव आणि नवनाथ महाराज या तिघांचीही असीम कृपा प्राप्त होते. पारायणाचे महत्त्व आणि फळ खूप आहे. तुम्ही जर हे पारायण केले तर तुमचे मन शुद्ध होणार, पवित्र होणार आणि तुमचे मन प्रसन्न राहून तुम्हाला आत्मिक बळ मिळणार. पहा, या पारायणाने आध्यात्मिक उन्नती होते, संकट पीडा निवारण होते, घरातील दारिद्र्य, रोगराई, वाईट बाधा, शत्रुपीडा आणि गंडांतरे आपोआप टळतात. पहा, ज्या कुटुंबात हे पारायण श्रद्धेने, विश्वासाने आणि भावपूर्वक होते तिथे यश, ऐश्वर्य, विद्या आणि संतती सुखाची प्राप्ती होते. ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे विशेष फलश्रुती महत्त्व आहे. उदाहरण, काही अध्याय आजारपण दूर करतात तर काही कार्यात यश देतात. आता आपण पाहूयात की पारायण कसे आणि किती करावे. पहा, नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये एकूण 40 अध्याय आणि 7,600 ओव्या आहेत. जर तुम्हाला 9 दिवसांचा कडक सलग सप्ताह करणे शक्य नसेल ना, तर तुम्ही श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून रोज 1 किंवा 2 अध्याय वाचून पूर्ण श्रावण महिन्यात हे पारायण शांतपणे पूर्ण करू शकता. पहा, या पारायण काळात रोज देवघरासमोर अखंड समय किंवा दिवा लावावा, ब्रह्मचर्य पाळावे, सात्विक आहार घ्यावा आणि वाचन करताना आसनावरून उठू नये, कोणाशी बोलू नये. पहा, हे पारायण जर तुम्ही मनापासून भावपूर्वक, श्रद्धा आणि विश्वासाने केलं ना, तर नवनाथ महाराज प्रसन्न होतील यात शंका नाही. आणि त्याचबरोबर या पारायणासोबतच रोज नवनाथ महाराजांचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा देखील जप करावा. पहा, महाराजांना फक्त तुमची भक्ती आणि तुमची निष्ठा, तुमचं या पारायणात समर्पण हे खूप जास्त त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच विश्वासाने, भावपूर्वक आणि श्रद्धेने हे पारायण करा. नवनाथ महाराज प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे श्रावण महिना हा शिवांचा महिना असल्यामुळे, भगवान शिवांचा प्रिय महिना असल्यामुळे या काळात जर तुम्ही हे पारायण केलं ना, तर ते खूप फलदायी, ती उच्च कोटीची सेवा मानली जाते. आणि म्हणूनच श्रावण महिन्यात हे पारायण नक्की करा. आणि घरामध्येही ते खूप चांगलं असतं. तर श्रावण महिन्यात तुम्हीही पारायण करणार का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूयात पुन्हा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नवनाथाय नमः. धन्यवाद.